नमस्कार नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी पहा आपल्याला या ठिकाणी मुंबईचे जे प्रवेश पत्र आहे ते प्रवेश पत्र या ठिकाणी आलेले आपण पाहू शकता। प्रवेश पत्र ओपन होत नसेल तर काय केलं पाहिजे किंवा कशा पद्धतीने हे लक्षात ठेवा, कारण हे जे प्रवेश पत्र आहेत हे प्रवेश पत्र आपल्याला या ठिकाणी आलेले आहेत आणि हे जे प्रवेश पत्र आहेत मुंबई शिपीचे आज आलेले आहेत। मी तुम्हाला मगाच आपलं लाईव्ह लेक्चर चालू होतं जे मराठीचे जम्बो मॅरेथॉन, त्याच्यामध्ये पण मी तुम्हाला सांगितलं होतं का लेक्चर या ठिकाणी आहे किंवा या ठिकाणी येईल प्रवेश पत्र आणि त्यानुसार हे प्रवेश पत्र आलेले आहेत। आता लक्षात ठेवा, प्रवेश पत्र आले, सर्वांनी प्रवेश पत्र ओपन करा। बरेच विद्यार्थ्यांचे चालकचे पण ओपन होत नव्हते, मी त्या सर्वांना मदत केलेली आहे। मात्र तुम्ही शक्यतो तुमचा आयडी आणि पासवर्ड बरोबर टाका। ईमेल आयडी जर नसेल आयडी तर तो आयडी फॉरगेट करत चला, काय अडचण नाही। जरी फॉरगेट नाही केला तो आयडी तर एक गोष्ट नेमकी करा का त्यावर आपल्याकडे दुसरी एक लिंक असते का ज्याच्यावरती फक्त आपला ऍप्लिकेशन आयडी आणि आपला ऍप्लिकेशन आयडी आणि जी जन्मतारीख टाकलं आपल्याला हॉल तिकीट ओपन होतात। आता प्रश्न असा आहे की आपण जर हे केलं काय म्हणतो आपण ईमेल आयडी आणि पासवर्ड टाकला तरी ओपन होत नसेल तर पासवर्डचं काहीतरी गडबड असेल तर तुम्ही पासवर्ड फॉरगेट करू शकता। मुंबई पोलीस शिपाई प्रवेश पत्र आलेले आहेत। चालकचे जे पेपर आहेत, मुलींचे जे चालकचे पेपर आहेत सगळे फिटी स्टेशन म्हणजे सीएसटीच्या जवळ आसपास आहे, तिथे वरोळी विरोळी जवळच्या जवळ आहेत। मात्र चालकचे मुलांचे आणि मुलींचे एकाच पट्ट्यात आहेत सगळीकडे। मात्र कॉन्स्टेबलचे जे आहेत हे घाटकोपर असेल, अंधेरी असेल, विक्रोळी असेल, दादर असेल, सीएसटी असेल, पूर्ण मुंबईमध्ये सगळीकडे सेंटर आलेले। पार इकडे अलीकडे तुमच्या ठाण्याकडे नाही आलेले आहे, आलेले पण असते अंधेरी म्हणल्यानंतर ठाण्याकडे पण ते सेंटर तुमच्या आलेले आहेत लक्षामध्ये। त्याच्यामुळे ते सेंटर व्यवस्थित चेक करून घ्या आणि आपल्याला शनिवारीच जायचे लक्षात ठेवा। त्या संदर्भातली आधीच पूर्वतयारी करा, आपला अभ्यास व्यवस्थित करा। तसं मी आता एक जम्बो लेक्चर टाकलं मराठीचं, परत संध्याकाळी एक लेक्चर घेणार आहे तुमच्यासाठी। आपली जी टेस्ट सिरीज आहे मराठी आणि जीकेची ती आजच्या दिवस जर कोणाला घ्यायची असेल आजच्या आज घेऊन तुम्ही सगळे प्रश्न व्यवस्थित सोडू शकता, ते पण तुम्ही घेऊ शकता, काय अडचण नाही। त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे असं की पेपर कसा सोडवा, पेपरला जाता जाता काय केलं पाहिजे, पेपर कसा सोडवा, पेपरला जाताना काय काय केलं पाहिजे, त्या राहिलेल्या 90 मिनिटाचा वेळेचा उपयोग कसा केला पाहिजे, त्या संदर्भातले एक अतिशय महत्त्वाचं लेक्चर मी तुम्हाला नक्की घेईल, काळजी करू नका। आणि ते महत्त्वाचं लेक्चर मी तुमच्यासाठी तुम्हाला घेईलच आणि तुम्हाला देईल पण लक्षामध्ये। अजून आपल्या हातामध्ये बुधवार गुरुवार शुक्रवार 2-3 दिवस आहे, उद्या पण मी लाईव्ह लेक्चर घेईन वृत्त शिकवत असताना, त्याच्यात पण घेईन आणि याच्यात पण घेईन लक्षामध्ये, काय अडचण नाही। प्रवेश पत्र आलेले तुम्ही पाहू शकता, आपल्याला ठिकठिकाणचे सेंटर या ठिकाणी दिसत आहेत। आता हे आमचाच विद्यार्थी पप्पू भाई, याला जे सेंटर आले हे सेंटर आलेले याचं झुंझुनवाला कॉलेज नियर घाटकोपर रेल्वे स्टेशन, घाटकोपर म्हणजे घाटकोपरच्या जवळचं रेल्वे स्टेशनच्या जवळचे लेफ्ट मला वाटतं वेस्टला आहे घाटकोपर, उतरायचं वरती चढायचं लगेच बाजूला ते सेंटर आहे। या ठिकाणी तुम्ही पेपरचा दिनांक 12 तारखेला मुंबईचा जो पेपर आहे 10:30 वाजता आहे, म्हणजे आपला पेपर कम से कम 11च्या दरम्यान आपला पेपर त्या ठिकाणी काय होईल सुरू होऊ शकतो आला लक्षामध्ये। अशा पद्धतीनं प्रवेश पत्र आलेले आहेत, प्रवेश पत्र सर्व काढून घ्या व्यवस्थितरित्या, ते प्रवेश पत्र पहा, चेक करा, आपलाच नंबर आपलं नाव सगळं काय व्यवस्थित आहे का पहा आणि त्यानुसार तयारीत राहा। कारण का शुक्रवारपर्यंतच तुमच्या हातात दिवस आहे, शनिवार रविवार तुम्हाला जायचंय पेपरला, त्याच्यामुळे चालते मित्रांनो। मी परत तुम्हाला नवीन काय माहिती आली नवीन अपडेट भेटेल तेव्हा मी तुम्हाला देत राहीन। मात्र तुम्ही एक काम करायचे, उद्या परवा मी अतिशय महत्त्वाचे काही लेक्चर्स आहे का पेपर कशा पद्धतीने सोडवला पाहिजे, पेपरला काय केलं पाहिजे जातात, हे सगळ्या महत्त्वाच्या ज्या आहेत ते मी तुम्हाला त्या ठिकाणी देईल लक्षामध्ये। चालते मित्रांनो, तोपर्यंत मी तुमचा रजा घेतो। आणि हो, जर टीसीएस ची तयारी आपण करत असाल, टीसीएस च्या पॅटर्न नुसार जर आपण अभ्यास करत असाल किंवा टीसीएस पॅटर्नची जर तयारी करत असाल तर तुम्हाला हे जे महत्त्वाचं पुस्तक आहे हे महत्त्वाचं पुस्तक हे तुम्ही खरेदी करू शकता लक्षामध्ये। चालू इस भाग के प्रायोजक आहे मित्रांनो, या आपल्या चालू घडामोडी व्हिडिओच्या या भागाचे प्रायोजक आहेत बी पब्लिकेशन, नॉलेज इज पॉवर, टीसीएस पॅटर्न, 21,000 प्लस प्रश्नसंच, आतापर्यंत झालेल्या सर्वाधिक टीसीएसच्या प्रश्नपत्रिका, आयबीपीएस कोणत्याही प्रश्नपत्रिका बाहेर देत नाही, त्यामुळे टीसीएसच्या प्रश्नपत्रिका आयबीएस परीक्षेसाठी उपयुक्त पडतात। 2021 ते 2024च्या 160 प्लस प्रश्नपत्रिकांचा समावेश असणार आगामी होणाऱ्या महिला व बालकल्याण विकास आसन, अंगणवाडी मुख्य सेविका आसन, आदिवासी विकास निरीक्षक आसन, समाज कल्याण विभाग आसन, महिला व बालकल्याण विभाग आसन, या सर्व परीक्षांसाठी वरील सर्व सरळ सेवा भरती प्रक्रियेसाठी उपयुक्त असणार टीसीएसचं प्रश्नपत्रिका वर्गीकरण विश्लेषणाचं एकमेव प्रश्नसंच म्हणजे सर्वत्र उपलब्ध असणार, म्हणजेच बी पब्लिकेशन 21,000 प्रश्नसंच, मराठी, सामान्य, गणित, बुद्धिमत्ता, इंग्रजी या सर्वांचा यामध्ये संपूर्ण असं विश्लेषणात्मक वापर केलेला आहे। आणि संकलन तांदळे सर विथ संपादक अजित कुमार सर यांनी संपादित केलेलं बी पब्लिकेशन हे पुस्तक मित्रांनो नक्कीच आपल्या जवळच्या बुक स्टॉल पाशी जा आणि फक्त बी पब्लिकेशन म्हणा, तुम्हाला लगेच पुस्तक आणून देईल। अतिशय दर्जेदार असं पुस्तक आहे मित्रांनो, बी पब्लिकेशनचं नक्की खरेदी करायचे मित्रांनो। हे बी पब्लिकेशन पुस्तक आपल्या जवळच्या स्टॉलला या ठिकाणी उपलब्ध झालेलं आहे, लवकर जा। आणि जे टीसीएसच्या एक्झामची तयारी करतात त्यांनी नक्की बी पब्लिकेशन पुस्तक खरेदी करा।
तर मग मित्रांनो आपण थांबू. जर काय अडचण असेल तर मला नक्की कॉल करा, संपर्क करा. कोणाचं हॉल तिकीट काढण्यासंदर्भात काही अडचण निर्माण झाल्या तर मला नक्की कळवा. सर्वांनी आपलं व्यवस्थित चेक करून घ्या. सेंटर कुठे आहेत काय पाहून घ्या. सेंटर आधीच 2 दिवस अगोदर काहींना जर अडचण आली सेंटरची तर मला ऍड्रेस पाठवा. म्हणजे मला काय मुंबईतलं लय माहिती असतात बघण्या, पण जेवढ्या गोष्टी ठीक आहेत त्या मी तुम्हाला सांगेल कसं जायचं काय वगैरे. कारण मुंबई पोलीसमध्ये भरपूर विद्यार्थी आहेत आपले, त्याबद्दल काही शंका नाही. कारण का तब्बल 40,000 पब्लिक त्या ठिकाणी जाणार आहेत पेपरसाठी रविवारच्या दिवशी. त्याच्यामुळे भरपूर पब्लिक असणार आहे, गर्दी असणार आहे. त्यामुळं प्रवास व्यवस्थित करा, वेळेत जा. आलं लक्षामध्ये. आणि पेपरला वेळेत हजर राहा. कारण का हा महामॅरेथॉन नव्हे तर महाकुंभ म्हणून मुंबईचा पोलीस भरतीकडे पाहिलं जातं. आणि एवढे पेपर आहे त्यामुळे सर्वांनी व्यवस्थितरित्या पेपरला जा, पेपर व्यवस्थितरित्या सोडा. ओके, चालते. परत मी नवीन अपडेट घेऊन येईन आणि नवीन व्हिडिओ पण घेऊन येणार मी तुमच्यासाठी, महत्वाचे पेपर कसा सोडवायचा काय वगैरे ते. ओके, ठीक आहे, चालते. जय हिंद, जय भारत.